नमस्कार मित्रांनो, आता पॅन कार्डवर हे काम जर तुम्ही न केल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे आणि हे काम जर तुम्ही नाही केल्यास पॅन कार्ड बंद सुद्धा केलं जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो लक्ष देऊन बघा, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा। लोकांसाठी पॅन कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आम्ही पॅन कार्ड धारकांसाठी सरकारच्या नवीन नियमाबद्दल सांगणार आहोत की आता तुम्ही पॅन कार्ड हे जर काम जर केलं नाही तर तुम्हाला 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। मग कोणतं काम करायचं आहे? तसेच मित्रांनो आता जे नवीन पॅन कार्ड आलंय म्हणजे 2.0 हे लॉन्च झालेलं आहे। हे पॅन कार्ड बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पण सांगतो आणि तुम्हाला आता हे दंड 1000 रुपये बसणार आहे हे जर तुम्ही काम नाही केल्यास। त्यामुळे काम कोणतं करायचं आहे याबद्दल पण सविस्तर माहिती सांगतो बघा। आता सरकारने पॅन 2.0 हा प्रकल्प सुरू केला आहे, जिथे आता सरकारने लॉन्च केल्यानंतर हे जे पॅन कार्ड 2.0 लॉन्च केल्यानंतर या प्रकल्पांतर्गत या आता लोकांना टॅक्स फ्री पॅन कार्ड मिळणार आहे। जुन्या पॅन कार्ड जे काय होणार आणि नवीन पॅन कार्ड साठी जे अर्ज कसा करायचा असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे। कार्ड नवीन पॅन कार्ड कसे मिळवायचे, म्हणजे तुम्हाला नवीन पॅन कार्ड जे आले तुम्हाला माहितीच असेल पॅन कार्ड 2.0 आता लॉन्च झालंय, ते तुम्हाला कसं घ्यायचं त्याची सविस्तर माहिती पण सांगतो। त्यासाठी खर्च किती लागतो हे पण सांगतो आणि तुम्हाला पॅन कार्डवर कोणतं काम करायचं ते पण सांगतो बघा। तुम्हाला मित्रांनो आता पॅन कार्ड धारकांनो आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने आता पॅन कार्ड 2.0 प्रकल्प सुरू केला आहे। जर तुम्ही विचार करत असाल की या पॅन कार्डमुळे लोकांना काय फायदा होणार आहे, तर या प्रकल्पांतर्गत आता लोकांना टॅक्स कोड असलेले पॅन कार्ड दिले जाईल, जे आता लोकांना मोठा दिलासा देणार आहे। कारण पूर्वी अनेक बनावट पॅन कार्ड बनवले जात होते आणि आता या प्रकल्पामधून याच्या माध्यमातून QR कोड असलेले पॅन कार्ड देखील ओळखले जातील। मग हे पॅन कार्ड नेमकं काय आहे आणि तुम्हाला हे घेण्यासाठी किती खर्च येतो नक्की काय आहे बघा। आता काय करावे लागेल बघा, नवीन पॅन कार्ड साठी अर्ज कसा करावा, म्हणून या व्हिडिओमध्ये पॅन कार्ड 2.0 शी संबंधित सर्व माहिती आम्ही सांगणार आहे। म्हणजे नवीन पॅन कार्ड साठी तुम्हाला घेण्यासाठी किती खर्च येईल, हे पॅन कार्ड तुम्हाला 2.0 लॉन्च झाल्यानंतर जुन्या पॅन कार्डचे काय होईल असा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल, तर याची सुद्धा सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहे। तर तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो, लक्षात ठेवा तुम्हाला पॅन कार्ड वरती जर तुम्हाला एक काम नाही केलं तर तुम्हाला आता दंड बसणार आहे। तो दंड 1000 रुपये असणार आहे। जर तुम्ही ते जर काम नाही केलं तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड बंद सुद्धा पडू शकते। बघा मग काम कोणतं आहे। पॅन कार्ड 2.0 लॉन्च झाल्यानंतर तुमचे जुने पॅन कार्ड देखील पूर्णपणे शिल्लक राहील। तुमचे नवीन पॅन कार्ड सुद्धा असंच राहणार आहे आणि जुने पॅन कार्ड सुद्धा लागणारच आहे, ते वैध आहे आणि तुमचे जे जुने पॅन कार्ड आहे ते तुम्ही वापरू शकता। जसे तुम्ही पूर्वी वापरत होते तसेच तुम्ही वापरू शकता, परंतु तुमची इच्छा असल्यास तुम्ही नवीन कोड असलेले पॅन कार्ड मिळवू शकता आणि बरेच फायदे देखील मिळवू शकता। बघा तुम्हाला कसं यायचं यासाठी खर्च काय लागतो का बघा। आता मित्रांनो बघा, भारतात नवीन पॅन कार्ड साठी शुल्क आणि शुल्क देशात राहणाऱ्या अर्जदारांना ₹101 रुपयाची फी भरावी लागेल। यामध्ये ₹86 ची प्रक्रिया शुल्क आणि 18% तुम्हाला वस्तू आणि सेवा कर समाविष्ट आहे। आणि जर तुम्हाला आता आलेले म्हणजे आता हे तुम्हाला सांगितले, जर तुमचं हरवलं जर पॅन कार्ड तर तुमच्यासाठी 101 रुपये भरावे लागणार। आणि जर तुम्हाला 2.0 म्हणजे आता जे पॅन कार्ड आलेले ते जर पाहिजे असेल तर बघा, जर तुम्हाला आता आलेले 2.0 कार्ड पॅन कार्ड पाहिजे असेल तर तुम्हाला आता या कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा त्यासाठी पैसे सुद्धा खर्च करण्याची गरज नाही। सरकार नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवणार आहे बघा। आणि तुम्हाला 5 डिसेंबर तारीख आहे, म्हणजेच उद्याच हे पॅन कार्ड पाठवण्याची शक्यता आहे। तुम्हाला हे पॅन कार्ड बघा आता आयकर विभागाकडून मित्रांनो आता तुम्हाला जो दंड भरावा लागतो 1000, त्यासाठी काम कोणतं करायचं आहे ते पण सांगतो बघा। आयकर विभागाकडून महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या आधार कार्ड पॅन कार्ड लिंक मोहिमेला मुदतवाढ मिळाल्याने चांगला प्रतिसाद दिसून येत आहे। मात्र यासाठी 1000 रुपये दंड भरावा लागत असल्याने नागरिकांकडून प्रचंड नाराजी देखील आता व्यक्त करत आहेत। काही महिन्यापूर्वी 500 आणि आता काही महिन्यापूर्वी काय होतं बघा मित्रांनो, 500 रुपये दंड होता, परंतु आता 1000 रुपये तुम्हाला दंड भरावा लागणार आहे। पहिला 500 रुपये दंड होता, परंतु आता 1000 रुपये हा दंड केलेला आहे। मग यासाठी काम कोणतं करायचं आहे बघा।
मुदतवाढ दिली असताना दंडाची रक्कम वाढवण्याचे काय कारण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थितीत आता केला जातोय। पॅन कार्डशी संबंधित बदल पुढील महिन्यात केले जाणार आहे। म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल 1 जानेवारी 2025 पासून पॅन कार्ड बदलचे सर्व नियम म्हणजे तुम्हाला नियम लागू होणार आहेत। त्यासाठी जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला आता हे दंड आकारण्यात येणार आहेत। 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। बघा काम काय करायचं आहे, आयकर विभागाने पॅन कार्डशी संबंधित नियमांची नियमावली म्हणजे जाहीर केली आहे। हे नवीन नियम 5 डिसेंबर पासून लागू होणार आहेत। तुम्हाला नवीन नियम 5 डिसेंबर म्हणजेच उद्यापासूनच लागू होणार आहेत। परंतु जर तुम्ही नाही केलं तर हे तुम्हाला पुढील 1 जानेवारी पासून तुम्हाला दंड आकारण्यात येणार आहे आणि 1000 रुपये तुम्हाला दंड आकारण्यात येणार आहे। नवीन नियमानुसार आर्थिक संस्थांमध्ये बघा तुम्हाला आर्थिक संस्थांमध्ये 2,50,000 किंवा त्याहून अधिक व्यवहाराचे म्हणजे व्यवहार करणाऱ्या आर्थिक संस्थेसाठी पॅन कार्ड तुमचा नंबर अनिवार्य असेल। केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने या आठवड्यात त्यांच्या सूचनेतील सांगितले आहे की जर कोणती व्यक्ती आर्थिक वर्षात 2,50,000हून अधिक पैशांची देवाणघेवाण करत असेल तर बघा त्यांच्यासाठी सुद्धा दंड आकारण्यात येणार आहे। आणि तुम्हाला काम कोणतं करायचं ते बघा, नोकरदार वर्ग व शहरी भागातील पॅन कार्ड धारक दंडाचे 1000 रुपये भरण्याबाबत जास्त नाराजी व्यक्त करत नाहीत। मात्र ग्रामीण भागात आणि विशेषतः बँक साक्षर नसलेले नागरिक उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत। ज्यांना पॅन कार्ड केवळ कागदपत्र म्हणूनच माहीत आहे त्यांना सक्रिय आणि निष्क्रिय असण्याबाबत काय माहीत असणार। यामुळे 1000 रुपये खर्च आहे असे म्हटल्यावर त्यांना तो नाहकचा भुर्दंड वाटत आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला आता महत्त्व सांगतो, जे ग्रामीण भागातील जे शेतकरी कुटुंब आहे ज्यांना खरंच पॅन कार्ड फक्त आधार कार्डाचं वाटतं त्यांना तुम्हाला सांगतो खरंच 1000 रुपये जास्त वाटत आहे। परंतु हा दंड लावण्यामागचा उद्देश काय आहे बघा आणि का तुम्हाला दंड लावतात आणि तुम्हाला काम कोणतं करायचं बघा। आयकर विभागाने देशातील 44 कोटीहून अधिक पॅन कार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे। बघा तुम्हाला काम काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करायचं आहे। जर तुम्ही हे लिंक नाही केलं तर तुम्हाला 1000 रुपये दंड आता आकारण्यात येणार आहे। आता तुम्हाला उद्यापासून 5 डिसेंबर पासून ते तुम्हाला शेवटची तारीख तुम्हाला 30 डिसेंबर 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला हे लागू होईल। नंतर तुम्हाला दंड आकारण्यात यायला सांगितले। बघा हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅन कार्डधारकाकडून आधार लिंक करण्यापोटी 1000 रुपये विलंब दंड आकारला आहे। 80 वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक वगळता इतर सर्वांनाच आधार कार्ड जे काय असेल ते पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही लिंक करावे आता लागणार आहे। बघा मित्रांनो, याचा सर्वाधिक फटका अनुदान लाभार्थी निराधार 80 वर्षाच्या आतील ज्येष्ठ नागरिकांना तसेच निवृत्ती वेतनधारकांना बसणार आहे। हा दंड रद्द करावा अथवा सर्वसामान्यांना परवडेल इतका दंड ठेवावा अशी मागणी होत आहे। लिंक हे लिंक असेल ते शुल्काच्या नावाखाली तुम्हाला एक असेल ते तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक करावं लागतं। या लिंक शुल्काच्या नावाखाली लोकांच्या खिशातून 1000 रुपये सक्तीने वसूल होत असताना सर्व लोकप्रतिनिधी याबाबत गप्प आहेत। तर दुसरीकडे पॅन कार्ड बंद होऊ नये या भीतीने 1000 रुपये नागरिक सुद्धा भरण्यासाठी तयार आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करून घ्या, नाहीतर तुम्हाला 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की सांगा व अशाच प्रकारची दररोज माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।